लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या। राज्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर दोन्ही निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला। लोकसभेला नगर दक्षिणेत डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव झाला तर निलेश लंके यांचा विजय झाला। मोठ्या प्रमाणावर विकास कामे करूनही डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव झाला आणि आपल्याकडून चुकीचे मतदान झाले अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत। दक्षिणेतील सर्वच तालुके दुष्काळी समजले जातात। नगर दक्षिणमधील 7ही तालुके वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात, परंतु त्यातीलच एक तालुका म्हणजे श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यात ऊसाची शेती भरपूर, परंतु विकास कामांची वानवा। विखेंचा पराभव हा श्रीगोंदा मतदारसंघाने केला यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याचबरोबर श्रीगोंद्याच्या विकासाचा वेगही मंदावला। विखेंच्या पराभवामुळे श्रीगोंद्याचे नुकसान होईल का, नेमकी काय असेल शक्यता, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। नगर दक्षिणमधील लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली गेली। युतीत एकत्र असणारे निलेश लंके हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून विरोधात उभे ठाकले आणि तेथूनच सुरू झाला हा संघर्ष। सुरुवातीला पाहू डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळामध्ये श्रीगोंद्यासाठी काय भरभरून दिलं ते। त्यामध्ये अहिल्यानगर दौंड महामार्ग, आढळगाव मार्गे श्रीगोंदा ते जामखेड महामार्ग, लोणी व्यंकनाथ येथील उड्डाणपूल, नगर दौंड महामार्गावरील रेल्वे गेट, लिंपणगाव येथील उड्डाणपुलाची मंजुरी, अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेली श्रीगोंदा MIDC। विखे पिता पुत्रांच्या पाठपुराव्यामुळेच MIDCला तत्वतः मंजुरी मिळाली। MIDC साठी लागणारी शेती महामंडळाकडे जमीन हस्तांतरित ती देखील विखेंमुळेच झाली। यातील कोट्यवधीची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु जी कामे सुरू झाली नाहीत त्यासाठी पाठपुरावा कसा होणार किंवा सुजय विखे त्यासाठी पाठपुरावा करतील का, हा प्रश्न आहे। शिवाय श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे। सुजय विखेंनी गेल्या वेळी साखळाईच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र तो प्रश्न त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण करता आला नाही आणि निवडणुकीत त्याच विषयाचा विरोधकांनी बाऊ करून प्रचार केला आणि हाच मुद्दा धरून खासदार लंकेंनी साखळाईचा शब्द दिला। पण आता मतदारांना सुद्धा समजलेले दिसतंय की विकास कामांच्या गप्पा फक्त निवडणुकीपुरत्याच होत्या। नगर दक्षिणच्या मतदारांना दिशाभूल झाल्याचं वाटलं तरी नवल वाटायला नको। विरोधकांच्या पोपटपंची भाषणांनी मतदार राजा भुलला आणि त्याचाच फटका सुजय विखे यांना बसला। आता जलसंधारण खाते सुजय विखे यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्याने कदाचित सुजय विखे खासदार असते तर हा प्रश्न पहिल्याच टर्ममध्ये मार्गी लागला असता, असे जाणकार मंडळींचं म्हणणं आहे। परंतु श्रीगोंद्यामुळेच सुजय विखे यांचा पराभव झाला हे स्पष्ट आहे। लोकसभेच्या निकालावरून श्रीगोंद्यात सुजय विखे यांचं महायुतीतील कोणत्याच घटक पक्षांनी काम केलं नाही हे मात्र लपून राहिलं नाही। अवघ्या काही हजारांच्या मतांनी सुजय विखे यांचा पराभव झाला, पण उलट त्याच श्रीगोंद्यात विधानसभेला मात्र 31,000चं मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार निवडून आले। हाच संशोधनाचा विषय आहे, कारण जर श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला 31,000चे लीड मिळते तर अवघे तेवढेच मते सुजय विखेंच्या वेळी नेमके कुठे गेले होते। तालुक्यातील मोठमोठे नेते लोकसभेच्या वेळी सुजय विखेंच्या आसपास फिरताना दिसत होते, परंतु हीच मंडळी आपली उपस्थिती मतदान रूपाने मांडू शकले नाहीत। यामुळं कोण खरं आणि कोण खोटं हा विखे पाटील यांचा संशोधनाचा विषय आहे। परंतु तालुक्यात आलेल्या MIDC कडे व साखळाई प्रश्नाकडे सुजय विखे आता लक्ष देतील का, असा प्रश्न सामान्य श्रीगोंदेकरांना पडला असेल। मागील टर्ममध्ये सुजय विखे पाटील यांनी 7ही तालुक्यात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर केली, परंतु त्यांच्या काळात मंजूर करून आणलेली कामे अजूनही सुरू झाली नाहीत। त्याचा पाठपुरावा करून ती कामे आता मार्गी लागतील का, हा मोठा प्रश्न आहे। केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता, मात्र लोकसभेचे विद्यमान खासदार विरोधी पक्षात आहेत। निवडणुकीवेळी मी खासदार झालो तर लगेच दुधाला बाजार देणार असे आश्वासन खासदार निलेश लंके वारंवार देताना दिसले, परंतु विधानसभेत पत्नी राणीताई लंके यांचा पराभव झाल्यानंतर छोट्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे लंके कुटुंब सध्या कोठेच दिसत नाहीत। तसं पण तालुक्यातील गुडघ्याला बाशिंग बांधलेले राजकारणी निवडणुकीच्या दरम्यान सर्व कार्यक्रमांना उपस्थित असायचे,
परंतु आता सुखदुःखात सुद्धा उपस्थित राहावं असं वाटत नसेल का? या राजकारण्यांना समाजाचं देणं घेणं फक्त निवडणुकीपुरतंच होतं का, अशी कुजबूज सुरू झाली आहे. पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी एका भाषणात हा पराभव विखेंचा नाही तर नगर दक्षिणेतील जनतेचा आहे असं ठामपणे सांगितलं होतं. त्यावेळी ते का बोलले असा प्रश्न पडला असेल, परंतु तो आता जनतेच्या समोर येऊ लागला आहे. तर सुजय विखे पाटील पराभव विसरले. ते आपल्या शिर्डी मतदारसंघात रमलेही आहेत. विधानसभेवेळी लोकसभेत ज्यांनी ज्यांनी त्यांना अडचणीत आणले त्या सगळ्यांचा त्यांनी हिशोब चुकता देखील केला आहे. परंतु या सगळ्यामध्ये श्रीगोंद्यावरील नाराजगी लपून राहिली नाही. लोकसभेच्या पराभवानंतर श्रीगोंदा सोडता सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त वेळोवेळी इतर 6 तालुक्यांना भेट दिली. परंतु त्यांनी श्रीगोंद्यात येणं कटाक्षानं टाळलं. विखे कुटुंबाचा श्रीगोंद्यावरील राग हा असाच कायम राहील का? नवनिर्वाचित खासदार निलेश लंके विकास कामांचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावतील का? लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी याचा हिशोब होईल का? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.